नमस्कार मित्रांनो, मुलींसाठी सर्वात मोठी योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजनेत मोठा बदल करण्यात आलेला आहे। मग मित्रांनो, या ठिकाणी या नियमांमध्ये बदल करण्यात आलेले आहे। आपल्याला माहिती आहे की देशभरातील मुलींना केंद्रस्थानी ठेवून भारत सरकारने सुकन्या समृद्धी योजना चालू केलेली आहे। भविष्यात मुलींच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन ही योजना तयार करण्यात आली होती। दरम्यान आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या योजनेशी संबंधित अनेक नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे। अर्थ मंत्रालयाने या योजनेसंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केले असून सर्व पोस्ट ऑफिसना नव्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। तर मग मित्रांनो, कोणकोणते नियम बदललेले आहेत, कोणते महत्त्वाचे बदल झाले आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी बघायला मिळतील। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही प्रत्येक महिन्याला 250 रुपयापासून ते वर्षभरात 1.5 लाख रुपयापर्यंतची रक्कम जमा करू शकता। या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा केलेल्या रकमेवर 8.2% व्याज दिले जात आहे। मग मुलगी 21 वर्षाची झाल्यानंतर सुकन्या समृद्धी योजनेतील खाते मॅच्युअर होते। मग याच अकाउंट अंतर्गत मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 50% रक्कम काढता येते। या योजनेत अकाउंट खोलण्यासाठी तुमच्याकडे मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। यासह अर्ज करणाऱ्या आई वडील किंवा पालकांचे पॅन आणि आधार कार्ड द्यावे लागते। मित्रांनो, 10 वर्षाच्या आतील मुलींनाच या सुकन्या समृद्धीचा योजनेचा लाभ मिळतो। म्हणजे तुमची मुलगी 10 वर्षाची आत असेल तरच तुम्ही या ठिकाणी अकाउंट काढू शकता। आणि सुकन्या समृद्धी योजनेत 8.2% हे व्याज आता मिळालेले आहे। तर मित्रांनो, या योजनेमध्ये कोणते महत्त्वाचे बदल झालेले आहे ते आपण आता बघणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही हे काम केले नाही तर तुमचे सुकन्या समृद्धी अकाउंट बंद होणार आहे। तर मग केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जारी केलेले हे नवे नियम सर्व अल्प बचत खात्यावर म्हणजे स्मॉल सेव्हिंग अकाउंट्सला लागू होणार आहे। त्यामुळे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते असणाऱ्यांनाही हे बदललेले नियम जाणून घेणे गरजेचे आहे। नव्या नियमानुसार आजी आजोबांनी उघडलेले सुकन्या समृद्धी योजनेचे खाते आता आई वडील किंवा कायदेशीर पालकांच्या नावाने ट्रान्सफर केले जातील। 2 सुकन्या समृद्धी अकाउंट असतील तर त्यांना बंद केले जाईल। अशा सुकन्या अकाउंट्सना नियम विरोधी मानले जाईल। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी आजी आजोबांनी किंवा इतर कोणाच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचे खाते त्या मुलीसोबत उघडले असेल तर ते आता आई वडील किंवा कायदेशीर जे पालक असतील त्यांच्या नावावर ट्रान्सफर करावं लागणार आहे, नाहीतर तुमचं अकाउंट बंद होईल। तसेच 2 अकाउंट असतील, एखादं बँकेत काढलं असेल, एक पोस्टात काढलं असेल आणि पोस्टातल्या याच्यात जर तुम्ही पैसे भरत असाल तर मग जे पैसे भरतायत ज्या अकाउंटमध्ये ते चालू ठेवा आणि जे दुसरं नावारी काढलं आहे ते दुसरीकडचं असेल ते बंद करा, म्हणजे तुमचं नुकसान या ठिकाणी होणार नाही, मुलीचं भविष्य सुरक्षित होईल। पुढील नियम आहे मित्रांनो, पॅन आणि आधार कार्ड जोडणे बंधनकारक। अर्थ मंत्रालयानुसार मुलीचे आई वडील किंवा कायदेशीर पालक असल्याचे पॅन आणि आधार कार्ड खात्याला जोडणे असणे गरजेचे आहे। जे पालक आहेत त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे त्या खात्याला जोडणे गरजेचे आहे। तसे नसल्यास पॅन आणि आधार जोडणीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावी। सर्व पोस्ट ऑफिसने बदललेल्या या नियमाची माहिती लवकरात लवकर जे अकाउंट होल्डर आहे म्हणजे खातेधारक आहे त्यांना ते कळवावे असे त्यांना सूचना दिलेल्या आहे अर्थ मंत्रालयाने या ठिकाणी। तर मित्रांनो, या अशा प्रकारच्या हे 2 महत्त्वाचे नियम बदललेले आहेत। तरी लवकरात लवकर आपण ते पूर्ण करून घ्या, नाहीतर आपले अकाउंट या ठिकाणी बंद होऊ शकते। आपल्या मुलीचे भविष्य या ठिकाणी सुरक्षित करा आणि लवकर या नियमानुसार आपले बदल करून घ्या, म्हणजे भविष्यात तुम्हाला ज्यावेळेस पैसे मिळतील त्यावेळेस कोणतीही अडचण येणार नाही। अशा प्रकारचे सुकन्या समृद्धी योजनेत या ठिकाणी महत्त्वाचे बदल झालेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।